नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मराठी पाठ्यपुस्तक या अंतर्गत कविता 10 ज्याचं शीर्षक आहे वृक्षगीत या कवितेचं आपण अध्ययन करणार आहोत। या कवितेमध्ये वृक्षाबद्दल माहिती दिलेली आहे की आपल्याला वृक्षाची जाणीव कशा पद्धतीने ठेवली पाहिजे। मी आहे सागवान जंगलात महान, माझे नाव देवदार, फर्निचरला माझाच आधार। मला म्हणतात रबर, मी बनवितो टायर, खैरावर मिळतो कात, जीभ रंगवतो क्षणात। विषारी किडीवर करतो फवारणी, मी आहे टेंभुर्णी। बाभडी मी आहे काट्याची, पण लज्जत काय सांगू डिंकाची। मी आहे रंगाचा निर्माता, मला म्हणतात बहुगुणी हिरडा। सुवासाने दरवडते नंदनवन, मी आहे प्रसिद्ध चंदन। सर्दी खोकल्यावर उपाय करू, निलगिरी कोणी नका विसरू। मी कोण असेल राणी, बाग लावून गेली साजणी। हसतो कसा चक्रपाणी, पाना पानात लपवुनी। उभ्या या सीताफळी, आडव्या दंडणी लावल्या केळी। चाफा फुलला मनहरी, जसा डोलतो वनमाळी। फणस आंबा माड, मध्ये लिंबोणी बावरी। जांभळी ढाळीते हिरवीगार चवरी, मोगऱ्याची ओळ शोभे जाई जुईच्या शेजारी। मोराचा पिसारा तशीही डोलते सुपारी। आता मुलांनो, या कवितेमध्ये प्रत्येक झाडाची नावे दिलेली आहे आणि त्याचं महत्त्व दिलेलं आहे। पहिल्या कडव्यामध्ये सागवान या झाडाचं नाव दिलेलं आहे। सागवान म्हणजेच आपल्या घरी जे आपण जुने घर बघतो, त्या जुन्या घराचे जे दरवाजे असतात की जुन्या वेळेस आपल्या घरचे जे फर्निचर होते, त्या फर्निचरला सागवानच्या काड्यापासून आणि देवदारच्या काड्यापासून ते फर्निचर बनवायचे आणि ते जे फर्निचर होते ते खूप टिकाऊ होते। म्हणजेच काय, तर हे सागवान आणि देवदारचे जे लाकूड असतात ते खूप टिकाऊ असतात आणि म्हणूनच ते जंगलात खूप महान असतात। त्या काड्यांपासून, त्यांच्या लाकडांपासून फर्निचर बनवतात, जेणेकरून ते बरीच काळ टिकतात। तर अशा प्रकारे सागवानचे झाड आणि देवदारचे जे झाड आहेत त्याच्या लाकडांपासून फर्निचर बनवले जातात। त्यानंतर रबर, आपल्याला रबर जे आहे ते सुद्धा या झाडांपासून मिळतं, बरोबर की नाही। आता बघा, आपण आपल्या जीवनामध्ये कितीतरी गोष्टी रबराच्या वापरतो। रबराचा तुमचा चेंडू असतो, तुम्ही जे खोडता ते सुद्धा एक रबरच आहे। आपण जे गाड्या चालवतो आणि त्याला जे चाकं लावलेले असतात ते सुद्धा रबरचे असतात। त्यानंतर ज्याला आपण रबर बँड असे म्हणतो तो सुद्धा रबरचा असतो। तर अशा कितीतरी गोष्टी रबराच्या असतात। तर हे रबर सुद्धा आपल्याला झाडांपासून मिळतं। त्यानंतर कात हा खैराचा एक जो झाड असतो त्याच्यापासून कात मिळतं। कात म्हणजे काय, तुमच्या घरी कोणी जर म्हातारी माणसं असेल, म्हणजेच तुमची आजी म्हणा किंवा आजोबा म्हणा, ती पानं खात असेल, खायचं पान म्हणतो की नाही आपण, तर त्यामध्ये कात टाकतात, जेणेकरून बघा तुम्ही पण कधी बाहेरून जर तुमच्या वडिलांनी जर पान आणलं असेल आणि जेव्हा तुम्ही पान खाल्लं असेल तर आपली जीभ लाल होते, आपले ओठ लाल होतात की नाही। तर हा जो कात आहे हा लाल रंगाचा होतो आणि हा कात जो आहे हा कात सुद्धा आपल्याला झाडातून मिळतो, ज्याचा उपयोग आपण पानामध्ये करत असतो। त्यानंतर टेंभुर्णीचे एक झाड आहे, ते कशासाठी असतं, तर विषारी जे किडे असतात जे छोट्या छोट्या झाडांवर बसतात किंवा शेतांवर बसलेले असतात, तर याची फवारणी केली जाते, जेणेकरून जे विषारी किडे असतात ते त्या झाडांच्या फवारणीमुळे मेले जातात। बाभडी हे सुद्धा एक झाड आहे। यामुळे आपल्याला डिंक मिळतं। डिंक म्हणजेच काय, तर जे चिकट पदार्थ असतं। आता तुमच्याकडे तुमच्या आईला माहिती असेल, तुमची आई बरेचदा डिंकाचे लाडू करत असेल, हो की नाही। तर हे जे डिंक आहे याच्याने आपल्याला ताकद मिळतं। आणि दुसरं डिंक म्हणजेच काय, तर ज्याला आपण गम असे म्हणतो। ते डिंक म्हणजे काय, तर ज्याला आपण इंग्लिशमध्ये गम म्हणतो किंवा फेविकॉल असे म्हणतो, तर ते सुद्धा आपल्याला झाडांपासूनच मिळत असते। त्यानंतर हिरडा हा पण एक झाड आहे जो आपल्यासाठी खूप बहुगुणी असतो, म्हणजेच त्याचा उपयोग आपल्याला खूप चांगल्या प्रकारे होत असतो।
त्यानंतर चंदन. चंदन हा जो आहे झाड हा जंगलात असतो. ह्या चंदनाचे जे लाकूड असतात हे सुद्धा खूप महत्त्वाचे असतात आणि खूप उपयोगाचे असतात. देवाला जेव्हा आपण चंदन लावतो, आता तुमच्या आधीचे काळात म्हणजेच आजी आजोबांना तुम्ही विचारू शकता की चंदनची एक काडी मिळायची, ते जेव्हा असे उघाडायचे त्याच्यातून चंदन निघायचं आणि तो चंदन उघाडून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं की ते काडी अशी फिरवायची आणि ती काडी फिरवली की त्याच्यातून चंदन निघायचं आणि तो चंदन मग देवाला लावायचे. तर अशा प्रकारे चंदनाच्या झाडातून आपल्याला चंदन मिळतं आणि तो एक सुवासिक पदार्थ असतं. तुम्हाला माहित आहे चंदनाच्या अगरबत्त्या सुद्धा असतात. तर चंदनाच्या अगरबत्त्या सुद्धा त्या झाडातूनच बनवले जातात आणि त्याच्यातून चंदनाचा खूप छान सुवास येतो. सर्दी खोकल्यावर जर आपल्याला उपाय करायचा असेल तर आपण निलगिरी ह्याचा उपाय करतो. निलगिरी हे सुद्धा एक झाड आहे. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, आम्ही जेव्हा लहान होतो आम्ही ना असं हातावर मेहंदी लावायचो. तर मेहंदी लावायच्या आधी आम्ही निलगिरीचं तेल, अजून पण तो निलगिरीचा तेल आपल्याला मेडिकलमध्ये मिळतं. त्याचा जो वास असतो किंवा त्याची जी औषध असते ती खूप उपयोगी आहे आपल्यासाठी. आपल्याला जर सर्दी खोकला झाला तर आपल्याला ती औषध दिली जाते. तर निलगिरी हे झाड जे आहे हे एक आयुर्वेदिक झाड आहे. त्यानंतर एक बाग, ही कोण असेल राणी बाग लावून गेली साजरी. म्हणजेच या जंगलामध्ये हे जे झाडं आहेत हे आपल्याला जंगलामध्येच भेटले जातात. म्हणजे आपल्याला, आपण जर जंगलात जातो तर जंगलामध्ये आपल्याला ही सगळी झाडं मिळतात आणि याच्या पानांपासून सुद्धा आपल्याला खूप उपयोग होतो. त्यानंतर इथे तुम्हाला फळांची झाडं दिलेली आहेत. हे बघा, हे सीताफळचं झाड आहे. तुमच्या पण गावी सीताफळचं झाड असेल, केळीचं झाड असेल ज्याच्यातून आपल्याला केळी मिळतं, हो की नाही. त्यानंतर फुलांची सुद्धा झाडं असेल, चाफ्याचं झाड असेल, गुलाबाचं झाड असेल. आपल्या घरी आपण गॅलरीमध्ये सुद्धा छोटी छोटी मोगऱ्याची झाडं, नंतर जास्वंदाची झाडं, गुलाबाची झाडं अशा प्रकारे आपण लावत असतो. आपल्या घराच्या अंगणामध्ये मोठे आंब्याचे झाडं असतील, हो की नाही. त्यानंतर नारळाची झाडं असतील. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात जे आयुर्वेदिक असतात. फळांची झाडं असतात, फुलांची झाडं असतात. तर ही सगळी झाडं आपल्याला महत्त्वाची आहेत, कारण की झाड आपल्याला काही ना काही देत असतात. पण आपण त्यांना काय देतो? आपण त्यांना काहीच देत नाही, पण ते निस्वार्थ भावनेने आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतात. फळ, फूल, भाज्या, अन्न, धान्य. तर आपल्याला ते सुपारी सुद्धा देतात. आपण जे सुपारी खातो ती सुपारी सुद्धा आपल्याला झाडांपासूनच मिळत असते. तर अशा प्रकारे या कवितेमध्ये झाडांचे महत्त्व सांगितलेले आहे. तर मुलांनो, झाड आपल्याला कापायला हवेत का? आपण जर झाड कापत गेलो तर आपल्याला झाडातून काही मिळेल का? नाही ना. तर म्हणून आपल्याला ही गोष्ट खूप लक्षात ठेवायची आहे की आपल्याला झाड कापायला नको. आपण हे लक्षात ठेवायचं की कधीच आपल्याला झाड कापले नाही पाहिजे, किंवा आपण जेव्हा जितके झाडं कापू तितकं त्रास आपल्याला आहे. कारण की झाडांपासून आपल्याला काय काय मिळतं? सावली मिळतं. त्यानंतर आपल्याला शुद्ध हवा सुद्धा या झाडांपासून मिळत असते. तर आपल्याला फक्त एकच प्रयत्न करायचा आहे की शक्यतो आपण झाड कापायचं टाळायचं. तर आता आपण शब्दार्थ बघणार आहोत. फवारणी, ज्याला आपण औषध मारणे असे म्हणतो, त्याला इंग्रजीमध्ये स्प्रेइंग पेस्टिसाइड्स असे म्हणतात. लज्जत म्हणजेच स्वाद, ज्याला आपण टेस्ट असे म्हणतो. दरवळते म्हणजेच पसरते, ज्याला स्प्रेड्स असे म्हणतात. मनहारी म्हणजेच मनमोहक, अट्रॅक्टिव्ह. ढाळीते म्हणजेच हलवते, वेव्स ओव्हर. चवरी म्हणजे पंखा, अ फ्लाय व्हिस्कर. प्रश्नांची उत्तरं बघूया. या कवितेत कशाचे वर्णन केले आहे? उत्तर आहे, या कवितेत वेगवेगळ्या वृक्षांचे वर्णन केले आहे. दुसरा प्रश्न, कवितेतील फुलझाडांची नावे सांगा. उत्तर आहे, चाफा, मोगरा, जाई, जुई. तर अशा प्रकारे तुम्ही अजून पण नावे लिहू शकता. सर्दी खोकल्यावर कोणते झाड उपयुक्त आहे? सर्दी खोकल्यावर निलगिरी हे झाड उपयुक्त आहे. पुढचा प्रश्न, लिंबोणीचे झाड कुठे आहे? उत्तर आहे, फणस, आंबा, माळमध्ये लिंबोणीचे झाड आहे. पुढचा प्रश्न आहे, सुपारीचे झाड कसे डोलते? सुपारीचे झाड मोराच्या पिसाऱ्यासारखे डोलते.
पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत, ज्या तुम्ही कवितेच्या माध्यमातून ही ओळ पूर्ण करू शकता. पुढचा प्रश्न समानार्थी शब्द लिहा. महान म्हणजेच थोर, बनवितो म्हणजेच घडवितो, लज्जत म्हणजेच लाज आणि लपुनी म्हणजेच छपुनी. वचन बदला. जीभ याला आपण जीभ असेच म्हणणार. वृक्षचा वृक्षच होणार. बाग बागा, केळी केळे. त्यानंतर विशेषणाच्या योग्य जोड्या लावा. हिरवेगार म्हणजेच त्याचं गवत, निळेशार पाणी, पांढरा शुभ्र ससा, लाल चुटूक जास्वंद, काळेभोर केस, पिवळा धमक चाफा. झाडातील मराठीतील नावे शोधून लिहा. इथे इंग्रजीमध्ये नावं दिलेली आहे, त्याची नावं आपल्याला मराठीत लिहायचं आहे. तर ही नावं मी तुम्हाला जेव्हा प्रश्न उत्तर देणार त्यामध्येच मी तुम्हाला ह्याची उत्तरं सुद्धा देणार. तर अशा प्रकारे या कवितेमध्ये आपण वृक्षांच्या माहिती याबद्दल आपण अध्ययन केलेलं आहे आणि इथेच आपली ही कविता संपते. धन्यवाद.